नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, फॉरेन्सिक संचालनालय भरती या ठिकाणी फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक या ठिकाणी गुन्हे ध्वनी आणि ध्वनिफीत विश्लेषण या परीक्षेसाठी आपण अभ्यासाचं नियोजन कसं करायचं, याचा अभ्यासक्रम, याची फॉर्मची दिनांक, याची संपूर्ण माहिती, तसंच टेक्निकल नॉन टेक्निकल पार्ट याची आपण सगळी माहिती या ठिकाणी पाहणार आहे। त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की या ठिकाणी 28/2 या दिवशी शेवटची या ठिकाणी तारीख आलेली आहे। परीक्षेचा अंतिम दिनांक या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे। तर मित्रांनो, ही माहिती पाहण्याच्या अगोदर फॉरेन्सिक वैज्ञानिक सहाय्यक गुन्हे ध्वनी आणि ध्वनिफीत विश्लेषण याची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच या ठिकाणी आपण काय उपलब्ध केलेली आहे। तर मित्रांनो, ही बॅच तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह स्वरूपामध्ये, रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध केलेली आहे। तर आता आपण याचे डिटेल्समध्ये एक एक गोष्टी बघूया। तर मित्रांनो, टोटल याच्या 15 जागा आहेत। किती आहेत? 15 जागा या ठिकाणी आहेत, बघू शकता। SC2, ST2, नंतर SBC 1, OBC 2, EWS 2 आणि टोटल ओपन 6 जागा या ठिकाणी आहेत। तर या ठिकाणी जो अभ्यासक्रम आपल्याला दिलेला आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये मराठी 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी 15 प्रश्न 30 गुण, ज्याच्यामध्ये मराठीमध्ये विचारणार आहेत व्याकरण, सोपी वाक्यरचना, नेहमीच्या शब्दांचा वापर, ज्याच्यामध्ये ग्रामर असणार आहे, यूज ऑफ डिलेटेड अँड रेग्युलर वर्ड्स, म्हणजे साधारणतः व्याकरण प्लस व्होकॅब्युलरी या ठिकाणी आपल्याला असणार आहे। नंतर असणार आहे इंग्रजी व्याकरण, याच्यासाठी स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दाचा वापर। या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा जो दर्जा आहे तो 12वी दर्जा असणार आहे। या ठिकाणी मराठी आणि इंग्रजीसाठी कोणता दर्जा असणार आहे? मराठी याचा दर्जा असणार आहे। तर मित्रांनो, हा जो पेपर आहे 60-40 असणार आहे, म्हणजे 60% जनरल सब्जेक्ट आणि 40% टेक्निकल सब्जेक्ट। तर या ठिकाणी जो 3 नंबरचा टॉपिक आहे तो आहे सामान्य ज्ञान, ज्याच्यामध्ये दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, नंतर साहित्य, राजकारण, शास्त्र हे आजमावण्यासाठी प्रश्न, तसंच सामाजिक औद्योगिक सुधारणा, विशेष करून भारताच्या, महाराष्ट्राच्या इतिहासासंबंधी आणि भूगोलासंबंधी या ठिकाणी प्रश्न असतील। तसंच औद्योगिक सुधारणा, क्रीडा क्षेत्रातील महान व्यक्तींचं कार्य सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्याला काय विचारलं जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी इथेकॉलॉजी, सोशल, म्हणजे या ठिकाणी चालू घडामोडी, साहित्यामध्ये या ठिकाणी आपल्याला काय काय विचारलं जाणार आहे। साहित्यामध्ये साहित्याचे जे प्रश्न असतात, हे पुस्तक कोणाचं, याचं लेखक कोण, त्याचं लेखक कोण, तर असल्या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत। महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल या ठिकाणी असणार आहे। तर हा 3 नंबरचा घटक आहे। हा 3 नंबरचा घटक सुद्धा 15 प्रश्न 30 गुण, या ठिकाणी चालू घडामोडीला जास्त महत्त्व असणार आहे, कारण की क्रीडा क्षेत्रातल्या महान व्यक्तींचं कार्य। नंतर या ठिकाणी चौथा जो विषय आहे तो आहे मित्रांनो या ठिकाणी बौद्धिक चाचणी विषयक प्रश्न। यामध्ये उमेदवार किती जलद आणि अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न विचारणार असणार आहेत, आणि याचा जो दर्जा मात्र पदवी असणार आहे। तसंच या जीकेच्या या प्रश्नाचा सुद्धा दर्जा हा पदवीचा असणार आहे। तर या ठिकाणी जीके साठी 15 प्रश्न 30 गुण आणि बुद्धिमापन चाचणीसाठी 15 प्रश्न 30 गुण, साधारणतः गणिताचे प्रश्न असतील, मात्र कमी स्वरूपामध्ये या ठिकाणी असणार आहेत। तर आता मित्रांनो, पुढचा जो 40 प्रश्न आणि 80 गुण, 40 प्रश्न आणि 80 गुणाचा मित्रांनो हा विषय लक्षात ठेवा। ज्या विद्यार्थ्यांचं या विषयामध्ये हँड असेल, काय असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचा या विषयामध्ये हँड असणार आहे त्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो हमखास सिलेक्शन होणार आहे। कारण की याचा कट ऑफ जास्त लागो का कमी लागो, या ठिकाणी ज्याला या विषयात जास्त मार्क आहेत त्याचं सिलेक्शन होणार आहे। तर या ठिकाणी तांत्रिक पदाबद्दल जर म्हणसाल तर विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, बघा या ठिकाणी वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, मात्र तरी यांनी काय सांगितलंय, भौतिकशास्त्र, संगणकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, न्याय सहाय्यक विज्ञान, म्हणजे यांना फॉरेन्सिक सायन्स हा सुद्धा टॉपिक आहे, लक्षात ठेवा। तसंच अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र म्हणजे माहिती तंत्रज्ञान सेम आहे। नंतर हा इथला इलेक्ट्रॉनिक्स आणि इथला इलेक्ट्रॉनिक्स एक आहे। तसंच माहिती तंत्रज्ञान आणि पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल सायबर अँड फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ संबंधित पदाकरता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार प्रश्न विचारण्यात येतील। लक्षात ठेवा, यांनी काय सांगितलेलं आहे, आणि प्रश्नांची जी लेवल असणार आहे ती डिग्री लेवल असणार आहे। तर डिग्री लेवल असू द्या, मात्र यांचा सिलेबस आपल्याला डिकोडिंग करणं फार कठीण आहे, कारण की जुन्या प्रश्नपत्रिका सुद्धा अवेलेबल नाही आहेत। तसंच या ठिकाणी आपण एवढं सांगू शकतो की मित्रांनो, हा जो पेपर आहे या पेपरमध्ये आपल्याला
हे खालचे आणि वरचे एकच आहेत. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आपल्याला भौतिक शास्त्राचे प्रश्न विचारू शकतात, संगणक शास्त्राचे प्रश्न विचारू शकतात आणि इलेक्ट्रॉनिक्सचे सुद्धा प्रश्न विचारू शकतात. म्हणजे आपण असं जर या ठिकाणी डिवायडेशन केलं की 10 प्रश्न आपल्याला फिजिक्सचे, 10 आपल्याला कम्प्युटरचे, 10 आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सचे आणि 10 प्रश्न आपल्याला या ठिकाणी न्याय सहाय्यक विज्ञान, म्हणजे किती झाले, असे 40 प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारणार म्हणजे विचारणार. बाकी या ठिकाणी डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक, तर या ठिकाणी सायबर फॉरेन्सिक नावाचा जो टॉपिक आहे की जो न्याय सहाय्यक विज्ञानमध्ये साधारणतः 4-5 प्रश्न त्या ठिकाणी येणार आहेत. तसंच या ठिकाणी सायबर फॉरेन्सिक हा जो महत्त्वाचा घटक आहे याचे सुद्धा ते आणि त्याच्याशी संबंधित काही लॉ म्हणजे या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक म्हणजे अभ्यासक्रम हा खूप सारा वास्ट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. साहजिकच याला पात्रता BSc फिजिक्स असणारे याला पात्र आहे. तसंच BSc कम्प्युटर, कम्प्युटर, BTech कम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, BSc इलेक्ट्रॉनिक्स, तसंच इलेक्ट्रॉनिक्स, IIT वगैरे या ठिकाणी सगळे पात्र आहेत. त्यामुळे याचा या ठिकाणी प्रश्न काय विचारतील याच्यापेक्षा साधारणतः माझा अंदाज या ठिकाणी आहे की जेवढे 4 टॉपिक आहेत आणि हा शेवटचा सायबर फॉरेन्सिकवाला टॉपिक, अशा 5 टॉपिक मिळून याला 40 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यामुळे सायबर फॉरेन्सिक आणि या ठिकाणी फॉरेन्सिक सायन्स आणि सायबर फॉरेन्सिक हे 2 वेगवेगळे घटक आहेत. या 2 घटकाची सुद्धा आपण या ठिकाणी तयारी करून घेणार आहे. तसंच फिजिक्सची सुद्धा आपण काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या बेसिक तयारी करून घेऊ. तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटरची सुद्धा मित्रांनो या बॅचमध्ये आपण तयारी करून घेणार आहे. किंवा पर्सनली तुम्ही जर अभ्यास करायचा असेल तर करू शकता. लक्षात ठेवा या स्पर्धा खूप आहे आणि त्यामुळे ज्याच्याकडे जास्तीत जास्त मार्क असतील त्याचं सिलेक्शन हमखास होणार आहे आणि हमखास सिलेक्ट होण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. तर आता या ठिकाणी प्रश्न पडला की हे पेपर कोणत्या भाषेत होतील. काय पडला प्रश्न की पेपर कोणत्या भाषेत होतील. तर मित्रांनो या ठिकाणी लँग्वेज यांनी डिक्लेअर केली नाही. टोटल 100 प्रश्न असून 200 गुण आहेत आणि फक्त 90 मिनिटाचा वेळ आहे. किती आहे, 90 मिनिटाचा वेळ आहे. जनरली हे पेपर तुमचे इंग्लिश लँग्वेजमध्येच असणार आहे. कोणत्या लँग्वेजमध्ये, इंग्लिश लँग्वेजमध्येच असणार आहे. आणि आपण टेस्ट सिरीज आणि नोट्स ज्या बॅचमध्ये देणार आहेत त्या बॅचमधल्या नोट्ससुद्धा तुम्हाला इंग्लिश लँग्वेजमध्येच या ठिकाणी भेटतील. तसंच जे MCQ आहे ते सुद्धा इंग्लिश लँग्वेजमध्येच आपण तुम्हाला काय अवेलेबल करणार आहे. तर आशा करतो मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आता अभ्यासाचं नियोजन करण्यासाठी कमीत कमी दिवसभरातून तुम्हाला या ठिकाणी 6 तास ते 9 तास अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी दिवसाचे 3 स्लॉट पाळायचे आहेत. स्लॉट 1, स्लॉट 2 आणि स्लॉट 3. तर या पहिल्या स्लॉटमध्ये तुम्ही मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास करा. दररोज 2 तास या ठिकाणी तुम्ही मराठी किंवा इंग्रजी, 6 दिवस मराठी घ्या, 6 दिवस इंग्रजी घ्या, 6 दिवस मराठी घ्या, 6 दिवस इंग्रजी घ्या. स्लॉट 2 मध्ये या ठिकाणी तुम्ही बुद्धिमत्ता आणि जीके या टॉपिकचा अभ्यास करा. 6 दिवस बुद्धिमत्ता, 6 दिवस जीके. मग या ठिकाणी पहिल्या आठवड्यात बुद्धिमत्ता, दुसऱ्या आठवड्यात भूगोल, तिसऱ्या आठवड्यात बुद्धिमत्ता, चौथ्या आठवड्यात इतिहास. असं करत करत तुम्ही आलटून पालटून पहिला वीक, दुसरा वीक, तिसरा वीक, चौथा वीक, 5वा 6वा असं या ठिकाणी रिझनिंग, तिसरा रिझनिंग, 5वा रिझनिंग, इथं जिओग्राफी, इथं हिस्ट्री, इथं पॉलिटी, इथं करंट, असं या ठिकाणी हा स्लॉट नंबर 2 राखीव ठेवायचा आहे. आणि स्लॉट 3 मध्ये या ठिकाणी एक आठवडा तुमचं फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, सायबर फॉरेन्सिक आणि फॉरेन्सिक सायन्स. तर हे आलटून पालटून पहिला परत या ठिकाणी 5व्या आठवड्याले या ठिकाणी 6वा आठवडा, 7वा आठवडा, 8वा आठवडा, 9वा आठवडा, 10वा आठवडा, साधारणतः 60 दिवसामध्ये तुम्हाला याचा असा आलटून पालटून अभ्यास करायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे मटेरियल आहे मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल नसणार आहे. तरी तुम्हाला मी या ठिकाणी जास्तीत जास्त मटेरियल देण्याचा या ठिकाणी काय प्रयत्न करणार आहे. ज्यांना या ठिकाणी बॅचबद्दल माहिती घ्यायची असेल ते 8010457760 या नंबरवर संपर्क करतील. आणि लक्षात ठेवा मित्रांनो या ठिकाणी असं पर्टिक्युलर आणि डिटेल्स दिलेलं नाही की नेमकं काय विचारणार आहेत. तरी सुद्धा एक आपण अंदाज लावून अशा प्रकारे आपली प्रश्नपत्रिका असू शकते हा आपला एक अंदाज आहे. ज्यांना काही माहिती विचारायची असेल त्यांनी कृपा करून यूट्यूबवर कमेंट केल्यापेक्षा माझा जो नंबर आहे 8010457760 या नंबरवर काय करायचं आहे, संपर्क करायचा आहे आणि येथे माहिती मिळवायची आहे. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी अजूनही फॉर्म भरला नसेल त्यांनी पटापट फॉर्म भरून टाकायचा आहे. थँक्यू.